मगर स्कूल, ग्राम पंचायत और गांव के हिसाब से मेरे को लगता है इसको देना बहुत जरूरी है। कसली स्पीड ब्रेकर तेच मी बोलली ते स्पीड ब्रेकर एक खूप गरजेचं आहे, कारण की बघा आता हा वर्दळीचा रोड झालाय आणि ते वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याच्यामुळे बघा ना आता इथे अपघाताचे म्हणजे भीषण अपघात घडतायत हे किती वेळा झाले आता। त्याच्यानंतर असं आहे की आपल्या इकडे मराठी शाळा आहे जिल्हा परिषद, बरोबर लहान मुले येतात त्याच्यामुळे पण तुला त्रास आहे। कसं आईवा वगैरे जे मोठे गाड्या आहेत ना फार स्पीडला चालतात, बरोबर फार गरजेचं आपल्याला स्पीड ब्रेकर इकडे खूप गरजेचं आहे आणि पण कोण लक्ष देत नाही ना सर, काय बोलणार याच्यासाठी तुम्ही पुढे हे करा, याचे तक्रार करून ना पुढे याची रिपोर्ट द्या, फार बरं होईल। येऊन मला वाटतं ते मध्ये पाय पण गेलेत असं ऐकलं झालं, त्यांचे बघितलं नाही पण असं ऐकलं पाय फ्रॅक्चर झाले दोघांचे वगैरे गेले, कोणतं सिरियस आहे का। क्या ही बोलेंगे बाप रे, किसी के भी घर के बच्चे होते ना अच्छा नहीं लगता है। अच्छा बोले कितना बेकार काम है, बना ही नहीं रहे स्पीड ब्रेकर वगैरह, कुछ ध्यान ही नहीं दे रही, कुछ भी ध्यान नहीं दे रही गवर्नमेंट, ध्यान दे रहा है यहाँ पे। सिर्फ खाली रोड बनाया छोड़ के चले गए, डिवाइडेड की हालत देखो क्या है, कुछ नहीं किया अभी तक तो वैसा ही छोड़ा है। और गाँव गिरता है यहाँ पे, बहुत जरूरी स्पीड ब्रेकर बनना है यहाँ पे। सब गाँव वालों की यही है, हमने पंचायत में भी अर्जी दिया था, पंचायत वाले को भी बोला था, पंचायत बोले थे आगे से वो ये नहीं कर रहे उसको, परमिशन नहीं दे रहे। हाँ पूरा नहीं करेगा तो इधर से स्पीड ब्रेकर नहीं देंगे, मगर स्कूल, ग्राम पंचायत और गांव के हिसाब से मेरे को लगता है इसको देना बहुत जरूरी है, बहुत जरूरी है। इसके लिए आगे ये करना चाहिए इसको। त्या ठिकाणी जी आहे इको आहे, इको नंबर तुम्ही पाहू शकता, इको आमगावची आहे असं सांगण्यात येत आहे। इको चालक जो होतो आमगावचे होते, त्यांना मात्र लागलेलं नाहीये, मात्र जे दुचाकी स्वार होते ते दोघ्या मुलांना लागलेलं आहे, ते जखमी आहेत, त्यांना नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखव। इको चालक जो आहे, ही रिक्षा ज्याप्रमाणे वळत आहे त्याप्रमाणे इको चालक असं वळत होता आणि दुचाकी स्वार आहे ते समोरून आले आणि तिथून टेनगावच्या इथून समोरून आले आणि त्यांची इकोला धडक बसली असं सांगण्यात येत आहे। आणि ह्या ठिकाणी जे आहे ब्रेकर, स्पीड ब्रेकर जे आहे म्हणजे गतिरोधक खूप गरजेचं झालं आहे असं ग्रामस्थांची मागणी आहे, मात्र ह्याच्यावर कोणच प्रशासन वगैरे गंभीर दखल घेताना दिसत नाहीये। तुम्ही पाहू शकता की समोरून जे गाड्या आहेत ते भरपूर वेगाने येत आहेत, तसेच दुचाकी स्वारांनी सुद्धा हेल्मेट लावणं गरजेचं आहे। समोरून जी आहे ती दुचाकी आहे त्यांची ती समोरून असं टेनगाव समोरून येत होती आणि तो इको चालक आहे त्या बाजूने म्हणजेच वाडा जो रोड आहे त्या बाजूने तो इको चालक असं वळण घेत होता आणि वळण घेतानाच त्यांची दुचाकी येऊन त्यांना धडकली असं सांगण्यात येत आहे। मनोर वाडा या मार्गावर टेन नाका येथे आताच एक भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत। इको गाडी आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला। आज दिनांक 25 जुलै रोजी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास 4:30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या पाठीमागे बसलेला एक तरुण हे दोघे या अपघातात जखमी झाले असून त्यांना मस्तान नाका येथील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। रोहित सांबरे, विशाल सांबरे अशा या दुचाकीस्वारांची नावे आहेत। ते हमरापूर करंजपाडा येथील रहिवासी आहेत, तर इको चालक हे वाडा आमगाव येथील रहिवासी आहेत। ते सुरक्षित आहे अशी माहिती समोर आली आहे।
माहितीनुसार मनोरवाडा या मार्गावर टेन नाका येथे इको चालक वाडाकडे जाणाऱ्या मार्गावरून आपली इको वळवत असताना त्याच दरम्यान टेन नाका येथून हे दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाड्याच्या दिशेने जात असताना इको चालक जो आपली इको वळवत होता आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला. तुम्ही पाहू शकता इको गाडी थेट कुठे आणि दुचाकी कुठे आदळली आहे. हे भयानक दृश्य आहे अपघाताचे. दुचाकीचे जास्त तर इको गाडीचेही या अपघातात नुकसान झालं आहे. मात्र एक खंत वारंवार वाटते की या रस्त्यावर इतके भीषण अपघात घडून सुद्धा या ठिकाणी प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याची भूमिका निभावत आहे. या ठिकाणी गतिरोधक गरजेचंच आहे असे येथील ग्रामस्थांचं देखील म्हणणं आहे. मात्र याचे गांभीर्य कोणच घेताना दिसत नाहीये. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच करीत आहे असेच आता समजते. तर गतिरोधकसाठी ग्रामपंचायतीकडून जरी पाठपुरावा करण्यात आला असला तरी त्यांनी याकडे आता तरी पुन्हा एकदा जातीने लक्ष देण्याची गरज आहे. तर मला अशा अपघाताच्या निमित्तानं हे देखील सांगावंसं वाटतं की जरी रस्त्यांवर अनेक त्रुटी असतील, रस्ता खराब असेल, गतिरोधक नसेल तरी मात्र बेशिस्त दुचाकी चालविणे, नियमांचं पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे, बेजबाबदारपणे वाहन चालवणे हे अपघाताचे कारण ठरू शकतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम जरी छोटे छोटे असतील तरी ते पाळा. वाहतुकीचे सर्व नियम पाळा. पावसाळ्यात तर गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. अपघाताला आमंत्रण देऊ नका. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुमचे कुटुंब तुमच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत असतात. त्यांच्या भावनांचा विचार करून सुरक्षितपणे प्रवास करणे महत्त्वाचं आहे. सुरक्षित प्रवास करा.